नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त असा आहे, ज्याचा विचारही आपण करत नव्हतो. अशी शिक्षा या वसुहत्याला मिळालेली आहे. घरातील सर्वांनी शिक्षा दिलेली आहे. म्हणजेच आपल्या चॅनलवरती आधी व्हिडिओ जे पडलेले होते, राखी फेकून देऊन विक्रम नातं तोडणार आहे, त्याचबरोबर वसुहत्याचं थोबाड रंगवलं जाणार आहे, तिला घरचं नौकर बनवलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी आजच्या भागात झालेल्या आहेत. खूप सुंदर असा भाग आहे. वसुहत्याची जी वाट लागलेली आहे ना, ती पाहण्यासारखी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे विक्रम भयानक असा चिडलेला असतो. विक्रम म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला तुझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही, हे सगळं विक्रम बोलत असतो. आता मात्र वसुहत्याच्या शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय. हा प्रश्न वसुहत्याला पडत असतो. आणि त्याच वेळी इकडे वसुहत्या कशीही वागत असली तरीही घरातले सगळेजण तिला समजून घेत असतात. पण आता विक्रमने राखी तोडून फेकून दिलेली आहे. म्हणजे राखी हातात जी बांधलेली होती, राखीचा जो धागा होता, बहीण भावाच्या नात्याचा जो धागा होता, तो काढून फेकून दिलेला असतो. आणि वसुहत्याला आता शिक्षा दिलेली असते. काव्यानं सांगितलेलं असतं की पुन्हा जर तुम्ही असं काही केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. अशा प्रकारची शिक्षा ही वसुंधराला दिलेली आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वसुंधराने आता ती राखी उचललेली आहे आणि ती राखी हातात घेऊन म्हणत आहे की या राखीच्या धाग्याची शपथ घेऊन सांगते, रम्या, मी कधीही यांना सोडणार नाही. अशा पद्धतीचं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता विक्रम खुश झालेला आहे. विक्रम आणि मानिनी यांच्या दोघांमध्ये जो वाद पेटलेला होता, तो वाद आता निवडलेला आहे. आणि विक्रमने मानिनीला जवळ घेतलेला आहे आणि दोघंही अगदी आनंदाने खुश आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा सुद्धा इकडे आता वसुंधराचा माज काही कमी येत नसतो. वसुंधरा म्हणत असते की नाही, काही झालं तरीही मला माहिती आहे की मी अजिबात शांत राहणार नाही. या सगळ्याची शिक्षा ही त्यांना भोगावी लागणारच आहे. अशा पद्धतीचं बोलणं वसुंधराचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आणि जीवा बोलत आहेत. नंदिनी म्हणत असते की मला ना कळत नाहीये, वसुहत्या आणि रम्याला काव्या आणि आई काम सांगणार आहेत घरातली. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय बोलताय नंदिनी तुम्ही, तुम्हाला कळतंय का? अहो, त्या माणसाने तुम्हाला एवढा त्रास दिला, अजूनही त्या जखमा ओल्या आहेत, तुम्हाला त्रास होतोय आणि तरीही तुम्ही त्यांची बाजू घेत आहात, असं इकडे जीवा बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की हो, कारण त्यांनी चूक जरी केलेली असली तरीही आपल्याला माहिती आहे ना काय घडलेलं होतं, असं तिचं बोलणं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, धन्य आहे खरंच, कारण जीवा नंदिनी दोघंही आता गणपती बाप्पाची तयारी करत आहेत. बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी घरी चाललेली आहे. तर इकडे नंदिनीला मात्र या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. पण नंदिनीला वाईट वाटत असतं की वसुहत्याला असं कोणतंही काम लावलं नाही पाहिजे. चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण इकडे काहीही झालेलं असलं तरीही वसुहत्या मात्र हा गुन्हा मान्य करायला तयारच नसते. तिचं असं म्हणणं असतं की मी असं काही केलेलंच नाही. आणि तेव्हा मात्र घरातील सगळेजण भयानक असे चिडलेले असतात. सगळ्यांना खूप राग आलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता त्याच वेळी ती म्हणत असते की हा सगळा माझ्या विरोधात रचलेला डाव आहे, मी असं काहीही केलेलं नाही, असं तिचं बोलणं असतं. ती म्हणत असते की नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये, मला विक्रम अडकवलं जातंय, या सापळ्यामध्ये मला अडकवलं जातंय, असं म्हणत वसुहत्या बोलत असते. आणि त्याच वेळी एक जबरदस्त पुरावा घेऊन मिथुन काकाची एंट्री तिथं झालेली आहे. आणि मिथुन काका मात्र तिथं आलेले असतात आणि त्यांच्या हातामध्ये व्हिडिओ चालू असतो. सांग ना, सांग पिहू, काय ऐकलं होतं तू? दरवाजाच्या बाहेर उभा राहून काय ऐकलं होतं? बोल बोल, असं म्हणत पिहूला कोणीतरी धमकावत आहे. कोणीतरी म्हणजे काय, तर ती वसुहत्या आहे, ती पिहूला धमकावत आहे. तो व्हिडिओ आता इकडे सगळ्यांना दाखवला जात असतो. आणि मग इकडे मिथुन काका सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवत असतात. सगळेजण तो व्हिडिओ पाहत असतात. आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसत असतं की वसुहत्या आणि त्याचबरोबर रम्या या दोघींचीही वाट लागलेली आहे. वसुहत्या म्हणत असते की तू हे जाऊन सगळ्यांना खाली सांगणार होतीस, सगळ्यांना याबद्दल बोलणार होतीस. पिहूला सांगत असते की नाही, आता हे जाऊन खाली सांगायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर कोणाचं आहे? हे घर माझं आहे. आणि त्यामुळं काहीही झालं तरीही यातलं काही जरी तू जाऊन खाली सांगितलं तर तुला, तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला
वडिलाला सगळ्यांना या घराच्या बाहेर काढणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. जर डोक्यावरती छप्पर हवं असेल तर तुला गप्प राहावं लागणार आहे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण हा ठोस पुरावा असतो. कितीही पुरावे आणून दिले तरी वसुंधरा मात्र ते खोडून काढत असते. ती म्हणत असते की मी काही केलेलंच नाहीये, हे सगळे पुरावे नंदिनीने तयार केलेले आहेत, पडवून आणलेले आहेत. पण आता मात्र वसु त्याच्या पुढे शब्दच नसतात बोलायला, कारण तिने जे काही केलेलं असतं ते अशा पद्धतीने केलेलं असतं, त्यामुळंच ही सगळी कारस्थानं तिची समोर आलेली असतात. आता मात्र सगळ्यांच्या समोर या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे आता त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं की पिहूला मारलं जातंय, पिहूवरती अन्याय केला जातोय, हे सगळं त्याच्यामध्ये दिसत असतं. त्यासोबतच इकडे वसुंधरा कशी धमकावत आहे, या सगळ्या गोष्टी आता तिथं समोर आलेल्या असतात. त्याचबरोबर आता मिथुन काका म्हणतात की आता बोला ना वसुताई, बोला काहीतरी. अहो इतक्या वेळ झालं तुम्ही इतकं बोलत होता ना, मग आता का बोलत नाहीये तुम्ही? बोला, कारण तुम्ही बोलणं गरजेचं आहे, असं इकडे वसुंधराला मिथुन काका म्हणत असतात. तुम्ही बोलला तरच कळणार आहे ना काय झालेलं आहे ते. पण आता वसुंधरा काय बोलणार असते? तिच्याकडे बोलायला काही बाकी असतं का? कारण तिनं जे काही कांड केलेलं असतं ते कांड तिचं सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. मिथुन काका मात्र तिला म्हणत असतात की वसुताई बोला, इतक्या वेळ जर तुम्हाला बोलायचं होतं ना, हे सगळं काय आहे, हे सगळं कुणी केलेलं आहे, ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे, सांगा मला, मला उत्तर हवं आहे, असं म्हणत मिथुन काका तिला बोलत असतात. कारण वसुने जी पिहूला धमकी दिलेली असते त्यानंतर ती म्हणत असते की नाही हे सगळं खोटं आहे, असं म्हणत मानिनीकडे येते आणि मानिनी म्हणते की बाज झाला वसुताई, आणि असं म्हणत अजूनही तुम्हाला बोलायचं आहे, आणि असं म्हणत मानिनीने जी थोबाड रंगवलेला आहे सनकन कानाखाली वसुंधराच्या दिलेली असते. वसुंधराच्या शिट्ट्याच वाजलेल्या असतात, दिवसा तिला चंद्रतारे आठवू लागलेले असतात, अशी कानाखाली वाजवलेली असते. कारण वसुंधराला असं वाटलेलं असतं की नाही, मानिनी माझ्याशी असं कधीच वागणार नाही, मी तर विक्रमची मोठी बहीण आहे, ती माझ्याशी कधीच असं वागू शकणार नाहीये, मी या सगळ्यांना माझ्या तलावर नाचवणार आहे. असं सगळं वसूला जे वाटत होतं ते सगळं खोटं ठरलेलं असतं. कारण मानिनीनं जी सनसनीत अशी कानाखाली लगावलेली असते ना, त्यामुळं वसूची वाट लागलेली असते. सगळेजण तिथं असतात. रम्याला तर धक्का बसलेला असतो, कारण इकडे तिला वाटलंच नव्हतं की कोणालाच विश्वास बसत नव्हता की असं काहीतरी मानिनी करेल. आणि तेव्हा मात्र सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहत असतात. स्वतः वसूला जाणवत नसतं की असं काहीतरी होईल आणि आपल्या बाबतीत एवढा मोठा गोंधळ होईल हे वसूच्या सुद्धा लक्षात आलेलं नसतं. त्यासोबतच इकडे आता सगळेजण पाहू लागतात, कारण नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ सगळेजण पाहत असतात. वसू तर तोंडाला हात धरून उभी असते. तिला वाटत असतं विक्रम तरी काहीतरी बोलेल, पण का बोलणार विक्रम? कारण हिने खोटं रचलेलं, खोट्यावर खोटं रचत होती आणि सगळ्यांना फसवत होती. तर ऑब्व्हियसली तिला त्याची शिक्षा तर भोगावी लागणारच होती. कितीही काही झालं तरीही त्याच्या मुलांचा प्रश्न होता, कारण मुलांच्या बाबतीत चुकीचं घडलेलं होतं हे मात्र माहिती होतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण पाहत असतात. विक्रमला खूप राग आलेला असतो आणि आज मानिनीने जे केलेलं असतं ते अगदी बरोबर केलेलं असतं. काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या बरोबरच असतात आणि योग्यच असतात, असं म्हणत सगळेजण पाहू लागलेले असतात. त्याचवेळी तिला धक्का बसलेला असतो. तिला कळतच नसतं की आता काय होणार आहे, कारण जे काय घडलेलं आहे ते इतकं भयानक पद्धतीनं होईल असं वसूला वाटलंच नव्हतं. वसूला असं वाटायचं की कोण काय करणार आहे, माझं कोण काय बिघडू शकणार आहे. पण आज तिच्या समोर आलेलं असतं की तिचं कोण काय बिघडू शकतं. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते की झालं ना, तुम्ही जे काय कारस्थान केलं, जे काय सगळं केलं ते तुम्हाला माहिती आहे, परंतु आज त्याच्यामुळं माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मात्र वसू म्हणत असते काय आयुष्य उद्ध्वस्त झाले, लग्न तर झालेत ना, आणि हे सगळं मी केलं ना हे फक्त माझ्या रम्यासाठी केलं, रम्या आणि पार्थचं लग्न व्हावं म्हणून केलं. तेव्हा इकडे लगेचच वसुंधराला मानिनी म्हणत असते की बरोबर आहे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी केलं, मग काव्य आणि नंदिनी पण कोणाच्या तरी मुली आहेत ना, याचा विचार नाही आला का तुमच्या डोक्यात? तेव्हा वसुंधरा म्हणते झालं का लग्न? नाही ना झालं माझ्या रम्या आणि हे पार्थचं लग्न. आणि विक्रम, तूही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये, हे सगळं काय आहे? विक्रम, तुला तरी काहीतरी वाटायला पाहिजे, असं ती बोलत असते. तू तर मला राखी बांधलेली होती, एवढं सगळं केलेलं होतं. काव्या म्हणते हो बरोबर आहे ना, आमच्या चौघांची लग्न झाली, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत, आता मी तुम्हाला सोडणार नाही.
असं म्हणत काव्याची पिसाळलेली असते आणि काव्या येते आणि डायरेक्ट वसुंधराचा गळा धरते. ती सोडतच नसते. ती म्हणत असते की आता सोडणार नाहीये. वसुंधराला इकडं कळायचं बंद झालेलं असतं. तेव्हा विक्रम तिकडून ओरडत असतो, सोड काव्या, काव्या सोड. पार्थ सांगत असतो, पण काव्याचा राग अनावर झालेला असतो. काव्या काही सोडत नसते. काव्या म्हणत असते की बास, आतापर्यंत खूप सहन केलेला आहे, पण आता नाही. मग इकडे रम्या मात्र ओरडत असते, माझ्या आईला काहीतरी होईल. आणि नंदिनी, हा जो सोज्वळपणाचा मानते नंदिनी ना, तो जरा सुद्धा तिचा कमी होत नाहीये. एवढं सगळं ह्या वसुंधराने केले आणि तिच्यासाठी नंदिनी पाणी घेऊन आलेली आहे. म्हणजे किती माणसाने हे करावं, एखाद्याला किती सपोर्ट करावा हे नंदिनीकडनं शिकावं. कारण समोरचा माणूस कितीही चुकला तरी नंदिनीचा चांगुलपणा मात्र कमी होत नाही. ती त्या माणसाशी चांगलंच वागत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही नंदिनी मात्र भयानक अशी चिडलेली होती आणि तरीही या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि त्याच वेळेस इकडे काव्या जीवा सगळेजण पाहत होते. आता सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. नंदिनी म्हणते, हो तुम्ही आमच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे. तुम्हाला वाटत नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काव्याचं शिक्षण, जीवाची स्वप्न, पार्थचं मनाचं काय, माझ्या मनाचं काय, कोणाच्या मनाचा तुम्ही विचार केलेला आहे? कारण तुम्ही कोणाचंच मन जपलेलं नाही. तुम्ही कोणाशीच नीट वागलेला नाहीये. तुम्ही आमच्या स्वप्नांचा चुराडा केलेला आहे. तुम्ही आमच्याशी ज्या पद्धतीनं वागलेला आहात त्यामुळंच हे सगळं झालेलं आहे, असं नंदिनी तिला सांगत असते. आणि मग ती विक्रमच्या पुढे येते, विक्रमला हात जोडते आणि म्हणू लागते की नाही बाबा, मी खोटं नव्हते बोलत, मी खरं बोलत होते. माझ्या बाबतीत हे सगळं झालेलं होतं. पिहूही खोटं बोलत नव्हती आणि मीही खोटं बोलत नव्हते. हे सगळं विक्रमला आठवत असतं आणि विक्रमला मात्र वाईट वाटत असतं. विक्रमच्या समोर नंदिनीने हात जोडलेले असतात. विक्रम म्हणालेला असतो, विक्रमला ती म्हणालेली असते, बाबा माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा खरंच. आणि विक्रमने नंदिनीला जवळ घेतलेलं असतं आणि नंदिनीला लेकीची माया दिलेली असते. विक्रम आता मानिनीच्या समोर आलेला असतो आणि म्हणतो की आता कळलं ना, तो धागा जो होता का सैल झालेला होता. त्या धागा सैल होण्यामागचं कारण तुला कळलं ना काय झालेलं आहे, असं म्हणत विक्रमने ती राखी जी आहे हातातली ती सोडलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे मानिनीच्या तोंडावर ती राखी फेकून दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की माझ्यासाठी माझी बहीण जिवंत नाहीये, माझी बहीण मेलेली आहे. तू माझी कोणीही लागत नाही, असं ठणकावून विक्रमने सांगितलेलं असतं आणि इकडे मानिनीची वाट लावलेली असते. विक्रम भयानक चिडलेला आहे आणि त्याने आता हातातली राखी काढून टाकलेली आहे. हातातली राखी धरून त्याने ती अक्षरशः फेकून दिलेली आहे. राखी फेकून देऊन तो वसूला म्हणतोय की आजपासून तुझा माझा संबंध संपलाय. तुझ्यासारख्या नीच बाईला मी माझी बहीण कधीसुद्धा म्हणू शकत नाही. तुझे कट कारस्थानं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि तुला बहीण म्हणायची आता मला लाज वाटू लागलेली आहे. वसुंधरा जेव्हा ही ऐकते तेव्हा खरोखरच तिला दुःख झालेलं आहे. तिला कळलंय की आता या घरामध्ये आपली कसलीच लायकी नाही. विक्रम तेवढ्यावरच न थांबता त्याने मोबाईल काढलेला आहे आणि तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलवणार आहे, कारण तुझी लायकी घरात राहण्याची नाही आहे तर जेलमध्ये राहण्याची आहे. तेव्हा वसुंधरा अक्षरशः त्याच्या हातापाया पडू लागते. अरे माझं चुकलं, मला माफ कर, मी आता परत असं कधीच करणार नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. तेव्हा तो म्हणतो तुझ्याकडून चूक झालेली नाही आहे, तुझ्याकडून गुन्हा झालेला आहे आणि गुन्हेगाराला जेलमध्येच पाठवावं लागतं. त्यामुळे मी शांत बसणं शक्य नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करणार आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मानिनी म्हणते थांबा, ही सगळ्याची गुन्हेगार आहे पण खरी जास्त गुन्हेगार आहे ती म्हणजे नंदिनीची. त्यामुळे नंदिनी जी शिक्षा देईल ती शिक्षा हिला भोगावी लागणार आहे. म्हणून नंदिनी जी काय शिक्षा देईल तीच हिला योग्य आहे. नंदिनी तूच सांग आपण यांना काय शिक्षा द्यायची, असं म्हणून आता मानिनीने विक्रमला पोलिसांना फोन करण्यापासून थांबवून नंदिनीला हिला शिक्षा द्यायला लावलेली आहे. तेव्हा नंदिनी चिडलेली असते आणि म्हणते यांना खरं तर या घरात राहण्याचा अधिकारच नाही आहे. यांनी आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळं मला ह्यांना काय बोलावं आणि ह्यांना कोणती शिक्षा द्यावी ते कळतच नाही आहे. पण मानिनी म्हणते की यांना कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे, कारण ते तुझे गुन्हेगार आहेत. यांनी तुला खूप त्रास दिला, तुझ्यावर नाही ते आरोप केले, तू सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांनी तुला खूप त्रास दिला, पण तू सत्य बाहेर काढलंसच. त्यामुळं मला असं वाटते की तू जे सांगशील ती शिक्षा ह्यांना योग्य आहे. आता नंदिनी भलती चिडलेली असते आणि नंदिनी म्हणते यांना या घरातून हाकललं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा विक्रम सांगतो की हे घर जेवढं आपलं आहे तेवढंच त्यांचं देखील आहे, कारण या घराचे कागदपत्र त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या नावावर आहेत. त्यामुळं आपल्याला त्यांना बाहेर काढता येणार नाही. त्यापेक्षा आपणच या घरातून बाहेर निघूया. मला या घरामध्ये राहायचं नाही आणि या बाईचं तोंड बघायचं नाही.
आपण आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर निघूया. तेव्हा मानिनी म्हणते, अजिबात नाही. जर का हे घर त्यांचं आहे तेवढंच आपलंही असेल तर आपण अजिबात या घराच्या बाहेर निघायचं नाही. कारण या घरामध्ये आपण खूप उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, सुखदुःख बघितलेले आहेत. मी माझी लहान मुलं मोठी झालेली या घरामध्ये बघितलेले आहेत. त्यामुळं या घरातून मला बाहेर पडणं शक्य होणार नाही. बाहेरच काढायचं असेल तर त्यांना बाहेर काढा. विक्रम मात्र म्हणतो की हे घर कायद्यानं त्यांचं आहे, त्यामुळं आपण त्यांना घरातून जरी बाहेर काढलं तरी ती पुन्हा या घरात येऊ शकते. त्यामुळं आपण या घरात न राहणं हे मला योग्य वाटते. तेव्हा नंदिनी म्हणते, मी यांना शिक्षा देते. आणि आता नंदिनी त्यांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्यापुढे उभी आहे. तेव्हा वसुंधरा तिच्या पाया पडू लागते आणि म्हणते, माझं चुकलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, चूक? अहो, तुम्ही चुकलेलं नाही, तुम्ही सांगितलं नाही यांनी, त्याप्रमाणे तुम्ही गुन्हेगार आहात. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप मोठ्या मनाचे आहे, मी तुम्हाला माफ करेल, तर एवढं मोठं मन माझं नाही आहे आणि तेवढं मला मोठं व्हायचं देखील नाही आहे. तुम्ही जे केलं आहे ना, त्यामुळं आमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला आहे ना, हे आता मी सांगू शकत नाही. त्यामुळं मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही आणि तुम्हाला शिक्षा ही देणारच आहे. मी तुम्हाला अशी शिक्षा देते की तुम्ही या घरामध्ये जर का राहायचं असेल तर या घरात मोलकरीण म्हणून तुम्हाला राहावं लागणार आहे. घरातली सगळी कामं तुम्हाला करावी लागणार आहेत. आणि तुमच्याबरोबरच रम्याला देखील हे काम करणं गरजेचं आहे. कारण रम्या, तू देखील यांची साथीदार आहे. गुन्ह्याला मदत करणारी तू व्यक्ती आहेस, त्यामुळं तू देखील गुन्हेगार आहे. हे सगळं विक्रम ऐकत असतो. तेव्हा तो म्हणतो की ह्यांना कोणती शिक्षा द्यायची ना ती दे. खरं तर यांचं तोंड बघायची देखील माझी इच्छा राहिलेली नाही आहे. पण आता सध्या तू जी शिक्षा देशील ही यांना भोगणं गरजेचं आहे. आतापासून तू मला भाऊ म्हणायचं नाही, मी तुला बहीण म्हणणार नाही. तू माझ्यासाठी मेलीस आणि मी देखील तुझ्यासाठी मेलो, ही गोष्ट लक्षात ठेव. असं तो वसुंधराला बोलतोय. तो सगळं बोलत असतो. तेव्हा वसुंधराला खूप वाईट वाटत असतं. आपण केलेल्या कृत्याबद्दल तिला खूपच वाईट वाटत असतं. विक्रम तिला म्हणतो की आता ही जी शिक्षा सांगते ती शिक्षा तुला भोगणं गरजेचं आहे, नाहीतर मी काय करेल ना मला माहिती नाही आहे. तेव्हा वसुंधरा शांत बसलेली असते. वसुंधरा म्हणते की माझ्याकडून खरोखर चूक झालेली आहे, पण मला असली शिक्षा देऊ नका. विक्रम म्हणतो, याच्यापेक्षा कठोर शिक्षा तुला देणं गरजेचं आहे, पण ती कठोर शिक्षा मला सुचत नाही आहे आणि आता काय द्यावं ते कळत नाही आहे. तुझ्यासारखी नीच बाई माझी बहीण आहे ना, या गोष्टीवरच माझा विश्वास बसत नाही. अगं, तू सरळ नंदिनी आणि पार्थ लग्न होत असताना त्यांना उरबडून टाकलेलं आहेस. नंदिनी आणि पार्थ एकमेकावर तेव्हा प्रेम करत होते हे मला माहीत आहे, तरी देखील तू तुझ्या मुलीशी लग्न व्हावं म्हणून एवढं सगळं केलेलं होतंस. म्हणजे इतक्या खालच्या दराला गेलेली तू आहेस, इतकी नीच आहेस तू. त्यामुळं खरंच तुझ्याशी बोलणं देखील मला चुकीचं वाटतंय. तेव्हा मानिनी म्हणते की आता ह्यांना खरोखर घराच्या बाहेर हाकलून देऊया, मला तर हेच योग्य वाटतंय. तेव्हा विक्रम म्हणतो, मी तुला सांगितलं ना की हे घर त्यांचं देखील आहे, त्यामुळं हे शक्य होणार नाही. आपणच या घरातून बाहेर गेलं तर योग्य होईल असं मला वाटायला लागलंय. पण मानिनी मात्र त्या गोष्टीला तयार नसते. मानिनी म्हणते, आपण या घरातून जायचं नाही आहे. मला वाटतंय की नंदिनी जी म्हणते ना तीच शिक्षा यांच्यासाठी योग्य आहे. कारण त्यांनी आपल्या सगळ्याचा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यासाठी त्यांनी ही शिक्षा भोगणं गरजेचं आहे. मी माझ्या मुलांसहित इथंच राहणार आहे आणि कुठंसुद्धा जाणार नाही. नंदिनी सांगते त्याप्रमाणे यांनी या घरामध्ये राहायचं असेल तर नौकर बनून राहणं गरजेचं आहे. हीच त्यांची लायकी आहे असं म्हणून मानिनीने देखील नंदिनीने दिलेली शिक्षा ही योग्य आहे असं ठरवलेलं आहे. विक्रम मात्र भलताच चिडलेला आहे. विक्रमला यावर काय बोलावं ते कळत नाही आहे. पण विक्रमला देखील नंदिनीने दिलेली शिक्षा योग्य वाटते. कारण नंदिनी म्हणते, यांनी मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. ठरवण्याचा नव्हे, ठरवलं देखील होतं, पण माझे सगळे जवळचे लोक आहेत हे अगदी कृष्ण म्हणून धावत आले. तेव्हा काव्या म्हणते, तू ताई, आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोतच. तर तेव्हाच जीवा म्हणतो की आत्ता कलियुगामध्ये आपलीच लोक आपल्यासाठी कृष्ण म्हणून धावत येऊ शकतात. नंदिनी, तुझी हिंमत दाखवली ना, ती हिंमत खरंच कोणी दाखवू शकलं नसतं. यांचं कट कारस्थान इतक्या सहजासहजी कोणी बाहेर काढू शकलं नसतं, पण तू हिंमत दाखवली त्यामुळे एवढं सगळं होऊ शकलेलं आहे. तर विक्रम म्हणतो, खरंच नंदिनी, मी तुझ्यावर खूप चुकीचा आणि वाईट आरोप घेतले. ही बाई इतक्या खालच्या दर्जाची आणि नीच आहे असं मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं, पण आता मला सगळं काही समजलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आत्तापासून तुम्ही या घरामध्ये राहायचं असेल तर नौकर बनून तुम्हाला राहावं लागणार आहे. साध्या वेशामध्ये, साध्या कपड्यामध्ये तुम्ही घरामध्ये राहायचं आणि नौकराप्रमाणे वागायचं. त्याचबरोबर रम्या, तू देखील तसंच राहायचं आहे. तू देखील आईबरोबर मदत केलेली आहेस आणि तू गुन्हेगाराची साथीदार आहेस. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तू देखील सहन करणं गरजेचं आहे. आई चुकत होती तेव्हा तू तिला सांगू शकत होती की आई, या गोष्टी आपल्या चुकत आहेत, आपण असं करायला नको, पण तू तसं न करता तिला साथ दिलीस आणि त्यामुळं तू देखील या सगळ्या गोष्टीची गुन्हेगार आहेस.
तू सुद्धा आता नौकराप्रमाणेच या घरामध्ये राहायचं आहे, असं फर्मानच आता नंदिनीनं सोडलेलं आहे. आणि नंदिनीच्या या गोष्टीला सर्वांनी होकार देखील दिलेला आहे. तेव्हा तिच्या पुढं वसुंधरा हात धरून म्हणते की अगं असली शिक्षा देऊ नको. नंदिनी म्हणते यापेक्षा देखील कठोर शिक्षा तुम्हाला द्यायला पाहिजे. वसुंधरा म्हणते मी कुणाशी नजरानजरच करू शकत नाही आहे, मला खूपच वाईट वाटतं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही आमच्याकडं बघूच नका, आम्ही तुमच्याकडं बघणार नाही आहे. नंदिनी त्यावर सांगते की तुम्ही आता आमच्याकडं बघायचंच नाही आहे. आजपासून तुम्ही आमच्याशी खाली मान घालून बोलायचं, कारण तुम्ही आमची मान खाली घालायला लावलीत ना, तर आता हीच तुम्हाला शिक्षा आहे की तुम्ही या घरामध्ये जोपर्यंत राहताय तोपर्यंत खाली मान घालून सर्वांशी बोलायचं. हीच तुमची शिक्षा आहे की तुम्ही या घरामध्ये नोकराप्रमाणे तर राहायचं आहेच, त्याचबरोबर कोणाशी देखील मान वर करून बोलायचं नाही. आजपासून तुम्ही फक्त मान खाली घालूनच बोलायचं. आणि हे ऐकल्यावर काव्या त्याच्यावर खुश झाली आहे, तर रम्या आणि वसुंधरा यांनी खाली मान करून नंदिनी पुढे हात जोडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वसुंधराने फेकलेली राखी उचललेली आहे. सुंब जळला पण पीळ गेला नाही म्हणतात, त्याप्रमाणे वसुंधराने पुन्हा ती राखी उचलून शपथ घेतलेली आहे की या घरात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत नंदिनी मी तुला सुख लागू देणार नाही. या घरातली माझी जी काही पोझिशन होती ती तुझ्यामुळे निघून गेलेली आहे ना, तर तुला या घरातून कायमचं घालवणारच आहे. तुमचं हस्त खेळतं कुटुंबाची जर मी माती केली नाही तर नावाची वसुंधरा नाही आहे, अशी शपथ तिनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. घरात गणपती बाप्पा येणार आहेत, त्यासाठी घराचं काम चालू असतं. तेव्हा सगळं काम हे वसुंधरा आणि रम्याने करावं असा सर्वांचा विचार असतो. पण नंदिनी जीवाला बोलत असते की त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना हे काम होईल का नाही मला माहिती नाही, त्यामुळे त्यांनी करावं का न करावं हा प्रश्न मला पडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.